1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मेळघाटमधील कारागोलाई वन कॅम्पमध्ये झालेल्या वनभोजनाचा वृत्तांत विदर्भ न्यूजने चव्हाट्यावर आणलेला आहे। विदर्भ न्यूजने आपले 5 वेगवेगळे भाग दर्शवून संपूर्ण जनतेला व वन विभागाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या ठिकाणी हे वनभोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या पद्धतीने वन विभागाचे नियम आणि कायद्याचे उल्लंघन हे वन अधिकाऱ्यांनी आणि वन कर्मचाऱ्यांनी केलेले आहे। या वनभोजनाच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी सुद्धा वन विभागाच्या या कर्मचाऱ्यांवरती व अधिकाऱ्यावरती कडक कार्यवाही झाली पाहिजे याकरिता आपली मागणी रेटून धरलेली आहे। मेळघाट इलाखा पारंपरिक ग्रामसभा संघटनेचे अध्यक्ष मन्नालाल दारशिंबे यांनी सुद्धा आता या प्रकरणामध्ये उडी घेतलेली आहे। विदर्भ न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्पष्टपणे कबूल केलेले आहे। वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे मेळघाटावरती स्वतःचा मालकी हक्क चालवितात, मात्र मेळघाटाचे खरे जे मालक आहेत ते आदिवासी व कोरकू आहेत आणि त्यांच्याच हितासाठी हे जंगल आहे। मात्र या जंगलाचे कायदे आणि कानून हे सर्व सामान्यांना लागू होते का, कर्मचारी व अधिकारी यांना लागू होत नाही का? आणि यासाठी लॉकडाऊन उघडल्याच्या नंतर आंदोलनात्मक भूमिका घेण्याचे सुद्धा त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलेले आहे। मेळघाट इलाका पारंपरिक संघटनेचे अध्यक्ष असलेले मन्नालाल दारशिंबे हे आदिवासी व कोरकूंचे नेते म्हणून संपूर्ण मेळघाटामध्ये सुपरिचित आहे। किसान ब्रिगेडचे मेळघाटामधील अध्यक्ष असलेले राजू पटोद यांनी सुद्धा वन विभागाच्या या वनभोजनाची आता या 3 वेगवेगळ्या नेत्यांमुळे वन विभागाच्या या वनभोजन प्रकरणाला वेगळे स्वरूप प्राप्त झालेले आहे। सर्वात प्रथम मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी हे प्रकरण बाहेर आणून मागे घेतले। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी या प्रकरणामध्ये उडी घेतली। मेळघाटामधील लोकप्रिय नेते असलेले मन्नालाल दारशिंबे आणि बिरसा ब्रिगेडचे राजू पटेल यांनी सुद्धा हे प्रकरण उचलून धरले। परतवाडा येथील भारतीय जनता पार्टीचे नेते असलेले गजानन कोल्हे यांनी सुद्धा आपली तक्रार या प्रकरणामध्ये उचलून धरलेली आहे। बघूया काय म्हणतात गजानन कोल्हे। 1 मे महाराष्ट्र दिन दिवशी मेळघाट वनक्षेत्रामध्ये जे वनभोजनाचा कार्यक्रम आपले जिल्ह्यातील जेवढे वन विभागाचे अधिकारी आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत, मेळघाट क्षेत्रात कार्यरत असलेले अधिकारी आहेत, या सर्वांनी मिळून एक वनभोजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी जो आयोजित केला होता तो गैरकायदेशीर आणि वन कायद्याला छेद देणारा असा कार्यक्रम होता। त्या संदर्भामध्ये विविध वर्तमानपत्रामध्ये, विविध चॅनलवर या संदर्भामध्ये माहिती आलेली आहे व हे प्रकाशित झाल्यानंतर या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, मेळघाट क्षेत्राचे आमदार यांनी सुद्धा याची तक्रार केली होती आणि लोकप्रतिनिधी तक्रार केल्यामुळे सगळ्या वर्तमानपत्रांनी ही बातमी, सगळ्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी छापण्यात आली होती की बा सन्माननीय या क्षेत्राचे आमदार राजकुमारजी पटेल यांनी याची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। भारतीय जनता पक्षातर्फे सुद्धा आम्ही त्या सगळ्या याच्यावर आम्ही नजर ठेवून होतो, परंतु मधल्या काळामध्ये काय साक्षात्कार झाला, आत्मसाक्षात्कार त्या आमदाराला झाला आणि त्यांनी ती तक्रार मागे घेतली। तक्रार का मागे घेतली, तक्रार कशी मागे घेतल्या जाते हे सर्व जनतेला माहीत आहे, हे काही लपलेलं नाही आहे। परंतु ज्या ठिकाणी ते वनभोजन झालं ते राखीव क्षेत्र आहे। वन कायद्याच्या नुसार मी मेळघाट क्षेत्रामध्ये गेल्या 30 वर्षापासून विधानसभेचं मी काम बघतोय भारतीय जनता पक्षाचं। ठिकठिकाणी बोर्ड लावून ठेवले वन विभागाने की त्या ठिकाणचे आदिवासी, त्या ठिकाणचे गवडी गवलान समाजाचे लोक, त्यांच्याकडून थोडासा जरी कायद्याचा भंग झाला तरी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल करण्यात येतात, त्यांच्या गायी म्हशी हऱ्यास करण्यात येतात। ठिकठिकाणी तुम्ही नियमाचे बोर्ड लावून ठेवलेले आहे, त्या रोडनी जात असलेल्या ज्या पॅसेंजर बस आहेत त्या ज्या बंदरांना त्या ब्रेड टाकतात, ते ब्रेड तुम्ही का टाकता म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। असं असताना कायद्याचं ज्ञान असणारे हे सर्व अधिकारी वन विभागाच्या कायद्याची पायमल्ली करतात। ते महाराष्ट्र दिन 1 मे ज्या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली त्या दिवशी कायद्याचं राज्य महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झालं, त्या दिवशी कायद्याची पायमल्ली हे अधिकारी करतात।
या संदर्भामध्ये ज्यावेळेस त्या बातम्या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये ज्यावेळेस ती आली, त्यानंतर आमच्या प्रदेशाचे प्रवक्ते आदरणीय शिवराजी कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा झाली. माननीय शिवराजी कुलकर्णी सुद्धा बाईट देऊन याची मागणी केलेली या प्रदेशाकडे. विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख, परतवाडा येथून पंकज साबू, चिखलदरा येथून मारुती पाटणकर, तर विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा मेळघाटामधील वनभोजन भाग 7.